ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। आज आपण सचिन घटकुळ भैया गाव परांड्यापासून 1-2 किलोमीटर बाजूला हा प्लॉट आहे. सीताफळाचा प्लॉट आहे. आणि याची भैया लागवड कधी झालेली आहे? एक 5 वर्ष झाला आता. म्हणजे लॉकडाऊन पहिल्या लॉकडाऊन मध्ये झालेली. कोरोनाच्या पिरियडमध्ये हे पीक किती आहे? पीक दुसरं आहे. पीक दुसरं आहे. आता आपण यावर्षी पहिली बार आमच्या गोरे साहेबांनी आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनीचे प्रोडक्ट दिले. सर काय काय दिले? त्यांना भूमी पॉवर दिलं, हां क्रोम दिलं, त्याच्यानंतर ब्लूम दिलं, त्याच्यानंतर स्पेडल 90 दिलं स्टिकर स्प्रेसाठी. अच्छा. हां. आणि नायट्रोकिंग दिलं. बरोबर आहे. तर या ठिकाणी 2 स्प्रे झालेत आणि जमिनीतला प्रोम आणि भूमी पॉवर असा डोस झालेला आहे. तर मागच्या वर्षी या बागेमध्ये गेल्या वर्षी पण फळ घेतले आणि यावर्षी आपले प्रोडक्ट दिले ग्रीन प्लॅनेट कंपनीचे. तर भैया फरक काय? गेल्या वर्षी म्हणजे जे ह्या कंडिशनला जी बाग आहे आता सध्याला, हां. ही बाग एक 4 महिने तर अशी बाग नव्हतीच. आता ही एक दुसऱ्या महिन्यातच बाग म्हणजे अशी झाली की शेंडा पण फास्ट आहे आणि पानाची बी साईज मोठी आहे. बरोबर. आणि फळाची सेटिंग पण अशी अति उत्तम झाली की, आणि स्प्रे फक्त 2च घेतल्यात. बरोबर. गेल्या वर्षी इतर कंपनीचे आपण स्प्रे घेतले होते त्यामध्ये काय आपल्याला फारसा रिझल्ट मला भेटला नाही. बरोबर. पण ह्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. आता हे झाडाची मतलब साईज पण मोठी झाली आहे. झाड म्हणजे हाताला असं केलं तरी म्हणजे हाताला यायला गेले तर म्हणजे फास्ट त्याची मतलब जे शेंडा जी आहे त्याची उंची आणि पानाची पण म्हणजे साईज मोठी झालेली आहे. आणि जी कळी आपण जी धरलेली आहे ना, एका साईजला म्हणजे 4-4, 5-5 म्हणजे गोस लागलेले आहेत त्याला. म्हणजे एकाच कळीला 5 फळ लागलेले आहेत. 4-5 लागलेले असे म्हणजे 100-80-150च्या आसपास एका झाडाला फळ आहे आता सध्याला. पण गेल्या वर्षी असं होतं का? गेल्या वर्षी नव्हतं. गेल्या वर्षी एका झाडाला फक्त 10 ते 15 फळ लागलेलं होतं फक्त. अच्छा. पण यावर्षी तुम्हाला फळाची संख्या तर आहेच. नाही, फळाची पण संख्या बी एका आहे, ठिकाणी घड आहे. गड बी आहेत आणि झाडाची साईज बी आहे आणि कुठं झाडाची मर झालेली नाही. सगळे झाड एकदम समान आहेत. हे म्हणजे कुठलीही बाग जर बघितली तरी सगळे झाड तुम्हाला सेम दिसणार. त्यामध्ये कुठंच असं म्हणजे चटणी तुटाळी झालेली नाही किंवा मर झालेली नाही. बरोबर आहे. कुठं म्हणजे रोग प्रक्रिया म्हणजे कुठलीच नाही. ह्याच्यावर पूर्ण बाग फ्रेश आहे सध्या. तर सचिन भाई, आता तुमचा जो अनुभव आहे ग्रीन प्लॅनेट कंपनीचे प्रोडक्ट वापरून, तर काय संदेश काय आहेत बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्हाला? मला तर याचा रिझल्ट 1 नंबर वाटलेला आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांना ह्याचा उपयोग करायला पाहिजे का तर हे सगळ्याच पिकासाठी गुणकारी आहे. बरोबर. आणि ह्याचा रिझल्ट पण फास्ट आहे. अच्छा.